माझ्या 45 वर्षांच्या मालकीनबाई त्या दिवशी घरी एकट्याच होत्या. मी त्यांच्या गाडीची चावी द्यायला हडबडीतच तिथे पोहोचलो. पण दार उघडताच मला अपेक्षेपेक्षा पूर्ण वेगळंच दृश्य दिसलं. मी सतीश. रोजप्रमाणे माझी 6 वाजेची शिफ्ट संपताच मी माझी चणे फुटाण्याची टोपली घेऊन लोकलमध्ये फिरत होतो. मुंबईमध्ये मी साधारण 13,000 रुपयांची नोकरी करायचो. सकाळी 10 ते 6 कॉल सेंटरमध्ये काम झाल्यानंतर मी माझी चणे फुटाण्याची टोपली घेऊन रात्रीच्या 10 वाजेपर्यंत लोकलमध्ये चणे फुटाणे आणि वेफर्स विकायचो. तो माझा साईड बिझनेस होता. 2 पैसे जास्त कसे कमवता येतील हाच विचार नेहमी माझ्या डोक्यात चालू असायचा. गेल्या 2 महिन्यांपासून मी माझा तो साईड बिझनेस सुरू केला होता. त्या कामातून महिन्याला 5 ते 7,000 मी कमवत असायचो. तसा तर मी एकटाच होतो, पण तरीही मुंबईत खर्च काही कमी नव्हता. आज माझ्या नजरेत एक सुंदर महिला पडली. मी तिच्यासमोर माझी टोपली घेऊन चणे फुटाणे हवेत का हे तिला विचारू लागलो. ती महिला नाही म्हणून लोकलमधून खाली उतरली. नेमकं माझंही ते स्टेशन होतं, म्हणून मीही त्या स्टेशनवर उतरलो. योगायोग असा की ती महिला नेमकी माझ्या पुढे चालत होती. तिच्या चेहऱ्यावर मला एक वेगळीच निरागसता दिसली होती. त्या दिवशी माझ्या हातून तिची काही मदत होणार होती याची मला कल्पना नव्हती. स्टेशन बाहेर येताच ती महिला मला थोडी विचारात दिसली. ती एका मोठ्या गाडीजवळ उभी होती. तिच्या जवळ जाऊन मी तिला काही मदत हवी का विचारलं, तर ती म्हणाली, तू साधारण चणे फुटाणेवाला मला काय मदत करणार? एवढी मोठी गाडी तू कधी बघितलीच नसशील. गाडीच बघितली नाहीस तर तुला ती चालवता कशी येईल? मला अर्जंट एका ड्रायव्हरची गरज आहे. मी त्या महिलेला म्हणालो, तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमचा ड्रायव्हर बनायला तयार आहे. जेव्हा मी 4 व्हीलर हाती घेतली तेव्हा माझं गाडी चालवणं पाहून ती महिला थक्क झाली होती. माझ्या शेजारच्या सीटवर बसून ती मला कुठे जायचे ते सांगू लागली. ती म्हणाली, माझा ड्रायव्हर इथे गाडी सोडून अचानकच घरी निघून गेला. आजकाल कोणालाही काही अडचण येते. त्याच्या मुलाची तब्येत खराब झाल्यामुळे तो अर्जंट गाडी इथे लावून निघून गेला. मला 4 व्हीलर चालवता येत नाही. बरं झालं तुम्ही मला भेटलात. थोड्याच वेळात मी तिच्या बंगलोमध्ये पोहोचलो. मुंबईमध्ये तिचं बंगलो सोसायटीमध्ये घर होतं. मी तिला तिच्या घरी पोचवलं तेव्हा तिने मला 2,000 रुपये दिले. मी म्हणालो, तुम्हाला आज नंतरही कधीही माझी गरज भासली तर तुम्ही मला फोन करू शकतात. मी तिला एका चिठ्ठीवर माझा नंबर लिहून दिला. दुसऱ्या दिवसापासून त्या बाईचा ड्रायव्हर त्याच्या नोकरीवर येणार हे मला ठाऊक होतं. उगाच मला कोणाची नोकरी गिळायची नव्हती, म्हणून मी तिच्याकडे माझ्या नोकरीची शिफारस केली नव्हती. पुढच्या 2-3 दिवसांनी मला त्या महिलेचा फोन आला. तिने मला तिच्या घरी बोलावलं होतं. त्या दिवशी मी माझ्या ऑफिसवरून थेट त्या महिलेच्या घरी गेलो. ती म्हणाली, सतीश तू माझ्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करशील का? ड्रायव्हरचं काम म्हटल्यावर मला पूर्ण वेळ तिच्यासोबत राहावं लागेल हे मला माहीत होतं. त्या महिलेची ऑफर ऐकताच मी विचारात पडलो, कारण मी तिला माझा पूर्ण दिवस देऊ शकणार नव्हतो. मला दिवसा ऑफिस असायचं. बहुतेक ती माझी चिंता समजली होती. ती म्हणाली, सतीश तू महिन्याला किती रुपये कमावतोस? काही एक्स्ट्रा काम करून महिन्याला फार तर मी 20,000 ते 22,000 कमवायचो. माझी कमाई ऐकताच ती म्हणाली, तुला मी महिन्याला ड्रायव्हरच्या कामाचे 40,000 रुपये देईल. मग तर ठीक आहे ना? 40,000 ऐकून तर मी अगदी थक्क झालो. माझी लॉटरी लागली की काय असं मला वाटू लागलं. मी लगेचच तिच्या इथे कामाला होकार भरला. त्या मालकीनबाईंचं नाव सुमित्रा होतं. त्या दिसायला फार सुंदर होत्या. सुमित्रांजींकडे माझं नवीन काम सुरू झालं होतं. असंच एकदा मालकीनबाईंच्या घरी रात्री मला बराच उशीर झाला. रात्रीची माझी शेवटची लोकलही मला मिळणार नाही असं मला दिसत होतं. मालकीन गाडीतून उतरून घरात निघून गेल्या. त्यानंतर मी गाडी पार्क केली. मी निघतोय हे सांगण्यासाठी मी मालकीनबाईंच्या खोलीत गेलो. तेव्हा मी फार घाईत होतो, म्हणून मी त्यांच्या खोलीचा दरवाजा न वाजवताच त्यांच्या खोलीत शिरलो. त्यांच्या खोलीत जाताच त्या मला समोरच दिसल्या. त्यांच्यासमोर मी खाली मान घालून उभा होतो. आता त्या मला चांगल्या झाडतील हे मला माहीत होतं, कारण मी घाईत दरवाजा न वाजवता तसंच त्यांच्या खोलीत शिरलो होतो. मी त्यांना सॉरी बोलणार तोच त्या म्हणाल्या, सतीश काय झालं, तू जरा जास्तच घाईत दिसतोय. मी म्हणालो, मालकीनबाई मला घरी निघायचं आहे, आज फार उशीर झालाय. शेवटची लोकल तरी मिळेल की नाही याच विचारात मी होतो. त्याच विचारात मी तुमच्या खोलीत शिरलो. माफ करा बाईसाहेब. मला वाटलं त्या रागावतील, पण त्या एवढ्या चिडल्या नव्हत्या. त्यांनी तर केव्हाच त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्या म्हणाल्या, आज उशीर झाला आहे, तू हवं तर इथेच राहू शकतोस. असे तुझ्या घरी तुझी वाट बघणारी तुझी मुलं बाळं कुठे आहेत? तू एकटाच तर राहतोस. मीही इथे एकटीच आहे. तू एक काम कर, आजपासून तू माझ्यासोबत इथेच राहायला सुरुवात कर. 1 वर्षानंतर माझी मुले परदेशातून घरी परत येतात. जेव्हा माझी मुलं परदेशातून परत येतील तेवढा काळ तू तुझ्या घरी राहायला जायचंस. जोपर्यंत माझी मुले इथे येत नाही तोपर्यंत तू बिनधास्तपणे माझ्यासोबत राहू शकतोस.
त्यांची दुसरी ऑफरही मला परवडणारी होती, पण त्या माझ्यावर एवढ्या मेहरबान का होत होत्या या मागचं कारण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. मालकीनबाईंना माझ्याकडून अशी नको ती अपेक्षा असेल याचा मला जराही अंदाज नव्हता. त्या रात्री मी त्यांच्या घरीच थांबलो होतो. त्यांनी मला त्यांच्या घरातील एक खोली राहायला दिली. कुठे माझं चाळीतील एक खोलीचं घर आणि कुठे मालकीनबाईंचा तो बंगला. पैशात किती पावर असते ते तर मला दिसत होतं. त्या दिवसानंतर मी मालकीनबाईंसोबत राहू लागलो. आता रात्री घरी यायला किती उशीर झाला तरी मला कसलाही प्रॉब्लेम होत नव्हता, कारण मला कुठलेही लोकल पकडून धावत पळत माझ्या त्या चाळीपर्यंत पोहोचण्याची गरज नव्हती. असंच एकदा रात्री मालकीनबाईंनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. मालकीनबाई घरात एकदम टापटीप राहायच्या. तेव्हाही मी त्यांच्या खोलीत गेलो तर त्या केस सावरण्यात व्यस्त होत्या. मी त्यांच्या बेडवर बसलो होतो. त्यावेळी खोलीतील शांतता काही वेगळंच दर्शवत होती. माझ्या जागी त्या दुसरा ड्रायव्हर तर ठेवत नव्हत्या ना, ते सांगायला त्यांनी मला तिथे बोलावलं असावं. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. मी म्हणालो, मालकीनबाई तुम्ही मला इथे का बोलावलं, काही काम होतं का? त्यावर त्या म्हणाल्या, अरे सांगते, जरा तरी धीर धर, मला केस विंचरू देत. रात्री झोपताना कोण बरे एवढंच असतं. स्वतःला व्यवस्थित सावरल्यानंतर मालकीनबाई माझ्याशी बोलायला आल्या. त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या म्हणाल्या, मी तुला सहजच माझ्या खोलीत बोलावलं. तुला इथे काम करून बरेच दिवस झालेत. कामाच्या गडबडीत मी तुझी विचारपुसी करू शकले नाही. बरं मला सांग, तुझ्या परिवारात कोण कोण आहे? तसं तर तू मुंबईमध्ये एकटा असतो हे मला ठाऊक आहे, पण गावी तुझं घरदार असेल ना? त्यावर मी म्हणालो, नाही, गावीही माझं कोणी नाही. माझे आईबाबा होते, तेही कधीच मला सोडून गेलेत. ते गेल्यापासून मी एकटाच आहे. मालकीनबाई मला प्रश्न करतच होत्या तर मीही त्यांना प्रश्न केला. मी म्हणालो, मालकीनबाई तुमचे पती मला कधी दिसले नाही. त्या दिवशी तुम्ही म्हणालात की तुमचे मुलं परदेशात असतात. असे तुम्हाला किती मुलं आहेत? त्यावर त्या म्हणाल्या, माझे पती काही वर्षांपूर्वीच मला सोडून गेलेत. मला एकच मुलगा आहे. माझा मुलगा बसून परदेशात आहेत. मला एकच मुलगा आहे, तोही फार कमी वयात परदेशात सेटल झाला. आता मी इथे एकटीच असते. बोलता बोलताच मालकीनबाई फार हळव्या झाल्या. त्यांचे डोळे मला पाणावलेले दिसले. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण येत असेल तर तुम्ही फोन लावून त्यांच्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. त्या म्हणाल्या, सतीश, मी माझ्या मुलांच्या आठवणीमध्ये रडत नाहीये. माझा मुलगा त्याच्या संसारात व्यस्त आहे. मी ते कामात स्वतःला गुंतवून ठेवलंय. कधी कधी माझा एकटेपणा मला फार छळतो रे. एवढं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. बहुतेक त्या दिवशी त्यांना खूप एकटेपणा जाणवत होता, कारण त्या मला त्यांच्या खोलीतून बाहेर जाऊ देत नव्हत्या. त्या माझ्याशी मनातील बऱ्याच गोष्टी बोलू पाहत होत्या. मी त्यांना त्यांचं वय विचारलं. तेव्हा मला समजलं की त्या 45 वर्षांच्या आहेत. मी म्हणालो, मालकीनबाई तुम्ही 45 वर्षांच्या अजिबात वाटत नाही. तुम्ही स्वतःला किती फिट ठेवलंय. तुमची सुंदरता तर एखाद्या तरुण मुलीप्रमाणे आहे. मी त्यांची प्रशंसा करत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. त्या म्हणाल्या, माझी अशी प्रशंसा आजपर्यंत मी कोणाकडूनही ऐकली नाही. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. त्यांनी स्वतःला सावरले हे मला जाणवताच मीही तिथून बाहेर पडू लागलो. तोच मालकीनबाईंनी मला थांबवलं. त्या म्हणाल्या, सतीश, तुझ्यासारखा हँडसम व्यक्ती अजूनही एकटा असेल यावर माझा विश्वास बसत नाही. असो, मी समजू शकते. आजकाल मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहे. मुलींना कष्टकरी मुलगा नकोय आणि तुझ्याकडे तर ना स्वतःचं घर आहे ना बँक बॅलन्स, पण या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मालकीनबाई काय बोलत होत्या ते मला कळतही होतं आणि नाहीही. मी त्यांना सरळ सरळ विचारलं की तुम्हाला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला, मला जास्त अलंकारिक भाषा कळत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, सतीश, तू ना फारच भोळा आहेस आणि तुझा हा साधेपणा मला फार आवडलाय. सतीश, तू ज्या प्रकारे माझी काळजी घेतोस त्यावरून तू माझं मन जिंकलंयस. तुझ्या साधेपणामुळे तू माझ्या मनात जागा केली आहेस. मालकीनबाई 45 वर्षांच्या होत्या. त्या दिसायला फार सुंदर होत्या. एवढंच नाही तर त्या फार श्रीमंतही होत्या. त्यावेळी त्यांना त्यांच्या वयाचंही भान राहिलं नव्हतं. पण एक गोष्ट माझ्या बाबतीत ही होती की एवढी सुंदर महिला पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आली होती. त्यांच्या प्रपोजलवर मी माझी थोडी हमी दर्शवली. मी म्हणालो, मालकीनबाई, तुम्हाला मी फक्त तुमचा एकटेपणा दूर करण्यापुरताच आवडलो आहे की खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे? त्यावर त्या म्हणाल्या, सतीश, तसं तर मी लवकर कोणा पुरुषाशी बोलत नाही, पण तू माझ्या मनात नकळत जागा निर्माण केलीस. मी तुला असंच माझ्या खोलीत बोलावलं नाही. मालकीनबाई बोलण्यात एकदम स्पष्ट होत्या. मी त्यांना म्हणालो, जर तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे तर उद्यापासून तुम्ही मला ड्रायव्हरप्रमाणे स्टेशन बाहेर उभं न करता तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन चला. तुम्ही तसं केलं तर मी समजेल
की तुम्ही मला ड्रायव्हरवरून प्रियकराचं स्थान दिलं म्हणून. मला माझ्या आयुष्यात एक खरा साथीदार हवा आहे. एक ड्रायव्हर म्हणून मी तुमची एवढी काळजी घेत आहे. जर मी तुमचा लाईफ पार्टनर झालो तर मी तुम्हाला किती आनंदात ठेवेल हा विचार आता तुम्हीच करा. मी तर तुमच्याशी लग्न करण्याचा विचार करतोय. माझं बोलणं ऐकून मालकीनबाई अगदी खुश झाल्या. त्या म्हणाल्या, सतीश, तुला माझी परीक्षा घ्यायची आहे तर घे. मी त्यात पास होऊन दाखवेल. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. या विचारानेच मी फार आनंदी होत आहे. आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. त्या रात्री त्या माझ्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करत होत्या. गेल्या काही वर्षांपासून मालकीनबाई फारच एकट्या पडल्या होत्या हे तर मी समजलो होतो. बोलता बोलताच माझा हात त्यांच्या हातातील ब्रासलेटवर गेला. त्यांच्या हातातील ब्रासलेटही त्यांच्यासारखंच सुंदर होतं. तेव्हा रात्रीचे 12 वाजत येत होते. तोच मला आठवलं की मालकीनबाईंनी त्यांच्या थायरॉईडची औषधं घेतल्या नाहीत. मग मी आठवण करून त्यांना त्यांचे मेडिसिन दिलेत. औषधे घेतल्यानंतर त्या लगेचच झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी रोजच्या वेळेत दुपारी 3 वाजता मी मालकीनबाईंना स्टेशनवर सोडायला गेलो. त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला लागल्यापासून त्यांना स्टेशनवर सोडायचं व त्या परत येईपर्यंत त्या स्टेशनच्या पार्किंगमध्ये थांबून त्यांची वाट बघायची. हेच माझं काम होतं. आजपर्यंत मालकीनबाई मला त्यांच्या ऑफिसपर्यंत घेऊन गेल्या नव्हत्या. मीही कधी त्यांना आग्रह केला नव्हता. आता तर त्या पूर्णपणे माझ्या होणार म्हटल्यावर त्यांचा बिझनेसही पुढे मला सांभाळावा लागेल हे तर निश्चित होतं. त्या दिवशी मीही त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जायला निघालो. मी गाडी पार्क करून पार्किंगमधून बाहेर आलो. तोच मालकीनबाईंनी मला पुन्हा गाडी काढून घरी निघायला सांगितलं. त्या म्हणाल्या, माझा मुलगा बसून घरी आले आहे. मुलाने अचानकच मला सरप्राईज भेट देण्याचं ठरवलं. मालकीनबाईंचा मुलगा घरी आलाय हे ऐकून माझा सगळा मूडच खराब झाला होता. एकतर काल रात्री औषधी घेतल्यामुळे मालकीनबाई झोपी गेल्या आणि आता आमच्यामध्ये त्यांचा मुलगा आला होता. घरी पोचताच मालकीनबाईंनी माझे ड्रायव्हर म्हणूनच त्यांच्या मुलाशी ओळख करून दिली. त्यांच्या मुलाला एक 3 वर्षांचा मुलगा होता. तो तर काहीच वेळात माझ्यासोबत छान रमला होता. मला तिथे थांबवण्याचा एकही बहाणा मालकीनबाईंनी सोडला नव्हता. त्या म्हणाल्या की माझा नातीन तुझ्यासोबत छान रमला आहे. तू काही दिवस इथेच थांब माझ्या नातींसोबत खेळायला. माझ्यातील व मालकीनमधील नातं त्यांच्या मुलाला समजून आलं नव्हतं. रात्री त्यांचा मुलगा बसून त्यांच्या खोलीत गेल्यावर मालकीनबाईंचा मला कॉल आला. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं. मला भेटल्याशिवाय त्यांना राहवत नव्हतं हे तर मी समजलो होतो. सुमित्राच्या खोलीत जाताच तिने दरवाजा बंद केला व म्हणाली, माझ्या मुलासमोर मला तुझी ओळख ड्रायव्हर म्हणून करून द्यावी लागली. त्याचा तुला राग तर नाही ना आला? नाही बाईसाहेब, पण तू जास्त विचार करू नकोस. मी लवकरच माझ्या मुलाला आपल्या नात्याबद्दल सांगेन. त्या माझ्या मनाचा फार विचार करत होत्या. असेच पुढचे 2-3 दिवस उलटले. काही ना काही बहाण्याने मालकीनबाई मला त्यांच्या खोलीत बोलवत असायच्या. घरात मुलगा बसून असतानाही मालकीनबाई अजिबात न घाबरता माझ्याशी रोज न चुकता गप्पा गोष्टी करत. त्यांचा नातीन तर माझ्यासोबत छान रमला होता. एकदा तो फारच रडू लागला. त्याला शांत करण्याकरता मी बाहेर घेऊन गेलो. त्यानंतर काही वेळाने मला मालकीनबाईंचा फोन आला. त्या चिन्मय कुठे आहे हे विचारू लागल्या. मी त्यांना त्यांच्या ऑफिसकडे या म्हणालो. दुपारच्या 4 वाजेपासून मी चिन्मयला घेऊन घरातून बाहेर पडलो होतो. मालकीनबाई जेव्हा त्यांच्या ऑफिसजवळ पोहोचल्या तेव्हा त्यांच्या नातवाला पाहून त्या थक्क झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, सतीश, हा काय मूर्खपणा आहे. तू चिन्मयला या भिकाऱ्या मुलीच्या हाती का दिला आहेस? मालकीनबाई तर चिडल्या होत्याच. त्यांच्या बरोबरीला त्यांचा मुलगाही बोलू लागला. तो म्हणाला, सतीश, तू जे काही केलं आहेस त्याबद्दल मी तुला माफी देणार नाही. तुला मी पोलिसात देईन. तू आमची दिशाभूल केलीस. तू माझ्या मुलाला आईच्या ऑफिसकडे फिरायला घेऊन आला होतास असं तू सांगितलंस ना? इथे तर कुठलंही ऑफिस दिसत नाहीये. मी म्हणालो, मालकीनबाई, स्वतःच्या नातवाला रस्त्यावर असं पाहून तुम्हाला फार वेदना झाल्या असतील ना? मी तुम्हाला अगदी योग्य पत्त्यावरच बोलावलं आहे. हेच तर तुमचं ऑफिस आहे. गोरगरिबांच्या मुलांना फिरवून तुम्ही त्यांच्याकडून चुकीच्या मार्गाने काम करून घेता. ही जी मुलगी इथे उभी आहे ती माझी पोटची मुलगी आहे. माझी पिंकी माझा जगण्याचा आधार होती. काही महिन्यांपासून मी तुमच्या घरात काम करत होतो ते फक्त आणि फक्त माझ्या पिंकीचा शोध लावण्याकरिता. आजपर्यंत तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला नाहीत कारण तुमचं कुठलंही ऑफिस नाहीये. 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या पिंकीसोबत रात्री रोजप्रमाणे माझ्या घरी जात होतो. रेल्वे स्टेशनच्या गर्दीमध्ये माझ्या पिंकीचा हात सुटला. मी तिला फार शोधलं पण ती मला कुठेही सापडली नाही. पोलिसात तक्रार केली तरीही माझी पिंकी सापडत नव्हती. पण अशाच तक्रारी माझ्या कानावर आल्या होत्या. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुमच्या हातातील ब्रासलेट माझ्या नजरेत पडलं होतं.
तुम्ही हातात जे ब्रेसलेट घातलं आहे ते माझ्या 12 वर्षाच्या मुलीचं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मी एक एक पैसा गोळा करून माझ्या मुलीला हे सोन्याचं ब्रेसलेट खरेदी करून दिलं होतं. माझ्या मुलीप्रमाणे ती डिझाईन बहुतेक तुम्हालाही आवडली ते बरं झालं. तुमची एक चूक माझ्यासाठी खूप मोठी संधी बनली. धमकावून तुम्ही काही खरं सांगणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी शांततेतच माझ्या मुलीचा शोध घेण्याचं ठरवलं. तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक करून मी तुमच्या मोबाईलमधून सगळी काही माहिती मिळवली की कशाप्रकारे तुम्ही मुलींना चुकीच्या मार्गाने काम करायला लावतात. मला जेव्हा माझ्या मुलीची खबर लागली तेव्हाच मी माझ्या मुलीला घेऊन या मायानगरीतून कायमचा गावाकडे निघून जाणार होतो. पण 1.5 महिने मी माझ्या मुलीपासून लांब राहून जो त्रास भोगला तो त्रास निदान 1.5 तास तरी तुम्हाला भोगू द्यायचा होता. काही वेळासाठी तुमचा नातीन तुमच्या डोळ्यासमोरून लांब काय झाला, तुम्हाला तर पाणी गिळणंही मुश्किल झालं होतं. त्या आईबापाने त्यांच्या मुलांविना कसं जगायचं याचा विचार तुमच्यासारखे नालायक लोक कधीच करत नाही. तुम्हाला फक्त पैशांची घेणं देणं असतं. मालकीनबाईंची सत्यता त्यांच्या मुलालाही समजली. त्याने तर त्याच्या आईसोबतचे सगळे नाते तोडले होते. मालकीनबाई माझी माफी मागत होत्या, पण माफी मागून काही उपयोग नव्हता. त्या नालायक बाईवर मी कधीही प्रेम केलं नव्हतं. तिला माझ्या प्रेमाच्या भ्रमात अडकवून ठेवून मी माझ्या मुलीचा शोध लावत होतो. अखेर माझा शोध थांबला आणि त्या सुमित्राला व तिच्या त्या 2 दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. माझ्या मुलीसारख्या अनेक मुलींची त्या नालायक लोकांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. मालकीनबाईंच्या चमकदार श्रीमंतीच्या मागे एक भयानक काळं सत्य होतं. ते सगळ्यांसमोर आलं होतं. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.